जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। संगमनेर तालुक्यात चिमुकलीवरील ऍसिड हल्ल्याचा निषेध संगमनेरात स्वर्णकार समाजाचा विराट मुकमोर्चा। वडगाव पाण्यातील शाळकरी मुलगी ईश्वरी संजय डहाळे हिच्यावर झालेल्या अमानवीय ऍसिड हल्ल्याचा निषेधार्थ आज संगमनेर शहरात स्वर्णकार समाज सराफ संघटना आणि व्यापारी संघटनेच्या वतीने भव्य निषेध मुकमोर्चा काढण्यात आला। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। बाजारपेठेतून जनक्षोभ चालू होता। हा मुकमोर्चा शहरातील मुख्य बाजारपेठ सय्यदबाबा चौक आणि मेन रोड मार्गे शहर पोलीस स्टेशनवर नेण्यात आला। मोर्चात स्वर्णकार समाजातील बांधव, व्यापारी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विशेषतः पीडित मुलीचे मामा, काका, नातेवाईक, महिला भगिनी सहभागी लक्षणीय होता। सर्वांच्या हातातील फलक आणि चेहऱ्यावरील संताप या घटनेने गांभीर्य अधोरेखित करत होता। प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले। मोर्चा पोलीस स्टेशनच्या वर पोहोचल्यावर विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। त्यामध्ये प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या आहेत। अज्ञात आरोपीचा तात्काळ शोध घेऊन त्याला अटक करावी। आरोपींवर फोस्को अंतर्गत आणि BNC कलम कठोर कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा। खटला जलदगती न्यायालयात चालून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी। हे निवेदन शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारोकर, पोलीस अधीक्षक कुणाल सोनवणे आणि प्रांत अधिकाऱ्यांच्या वतीने माळवे साहेब यांनी स्वीकारले। समाजाचा एकजूट पाठिंबा पाहायला मिळाला। यावेळी बोलताना समाज बांधवांनी सांगितले की एका निष्पाप चिमुकलीवर झालेला हा हल्ला माणुसकीला काळिमा फासणार आहे। जोपर्यंत पीडित मुलीला न्याय मिळत नाही आणि आरोपीला कठोर शासन होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील। या आंदोलनात संगमनेर शहर आणि तालुक्यातील स्वर्णकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनता ठाणेदार न्यूज साठी रामा लोखंडेसह प्रतिनिधी चंद्रकांत महाले, संगमनेर। मी रवींद्र विश्वनाथ मेढे, राणा वडगाव पान, तालुका संगमनेर। माझी बाची शाळेतून घरी जात असताना एक अनोळखी व्यक्ती येऊन लपून बसलेला होता। नंतरून ती पुढे आल्याच्या नंतर त्यानं तिला हातातली बाटली दाखवली, म्हणजे या बाटलीचं वाघ घे, आणि तिला प्रथम असं विचारलं की इकडं जाधव कुठं राहतात। तर ती म्हणे इकडे जाधव कुणी राहतच नाही, इकडे जाधव नाहीच आहेत। मग तो म्हणे या बाटलीचं वाज घ्यायला लावला आणि त्यानं ते बाटलीचं झाकण काढून तिच्या तोंडात ऍसिड वतलं साहेब ते। तर माझं एवढंच म्हणणं आहे, प्रशासनात तिला न्याय भेटावा ही माझी प्रथमतः पहिली। हे कशावरून झालं? काही त्यांनी सांगितलं का मुलीने की तुम्हाला काही नाही का केलं त्यांनी, ऍसिड का टाकलं? अनोळखी ते काहीच सांगता येणार नाही साहेब तिला। पण मग आपली काय सराफ स्वर्णकार संघटना संगमनेर आणि सोनार समाज अखिल महाराष्ट्र यांच्या वतीने काल झालेल्या या भ्याड हल्ल्याचा प्रथमतः निषेध व्यक्त करतो। असा अमानवी हल्ला अशा या लहान कोवळ्या मुलीवर होणं ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। सरकारने याच्याकडे अतिशय गांभीर्याने घटनेकडे लक्ष देणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या आरोपींवर पोस्को अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी। त्याचप्रमाणे पीडितेला न्याय म्हणून जी शासकीय मदत आहे ती मिळावी। आज आम्ही इथं संगमनेर शहर व तालुक्यातील सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने आलेलो आहे। आमची मागणी ही आहे की काल जो भ्याड हल्ला आमच्या सोनार समाजाच्या मुलीवर झाला, अतिशय निंदनीय गोष्ट आहे ती, आणि प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे। कुठल्याही समाजाची मुलगी असो, आमच्याच नाही कुठल्याही इतर समाजाची जरी मुलगी असती तिच्यावर हा हल्ला झाला असता तर ही निंदनीय बाब आहे।
आणि हल्लेखोर हा लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे. कारण की आज त्यांनी तिच्यावर केला, उद्या दुसरीवर करू शकतो. तो समाजासाठी घातकच आहे आणि त्याच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे. त्यासाठी आम्ही आज संपूर्ण समाजाच्या वतीने इथं साहेबांना निवेदन देण्यासाठी आलोय, बारवरकर साहेबांना. आणि त्यांना आमची तीच मागणी राहणार आहे की अशा नराधमाला लवकरात लवकर अटक करा. आज आम्ही मूकमोर्चा काढून निषेध केलेला आहे. पुढच्या वेळेस हा मोर्चा अतिशय आवाढव्य भव्य दिव्य असा निघल जर 2 दिवसात त्या नराधमाला अटक झाली नाही. हीच आमची मागणी, त्या नराधमाला अटक करावी आणि कठोरात कठोर शासन करावं. झालेल्या ईश्वरी डहाळे ह्या मुलीवर जो भ्याड हल्ला झाला याबद्दल प्रशासनाने दखल घेतली पाहिजे. यापूर्वी 4 महिन्यांपूर्वी मालेगाव येथील 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला, तरी आतापर्यंत त्या आरोपीला शिक्षा झालेली नाही आहे. आमचा सुवर्णकार समाज हा शांततेचं प्रतीक मानला जातो, पण यानंतर ह्या जर अशा आमच्या समाजाबद्दल लहान मुलींवर अत्याचार होत असेल तर महाराष्ट्रातील पूर्ण सुवर्णकार समाज दाखवून देईल की हा तीव्र आणि या मुलीला जो काही न्याय प्रशासनाकडून भेटला पाहिजे. आणि प्रशासनाला विनंती करते की अशा लहान लहान मुलींवर अत्याचार होण्यासाठी त्याच्यावर कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आरोपीला फाशी ही शिक्षा झालीच पाहिजे.